श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही स्वामी सेवा अशीही करू शकतात की भरपूर जणांना प्रश्न पडतात की स्वामींची आम्ही कोणती सेवा झाली पाहिजे आपल्या हातून किंवा घडली पाहिजे. तर त्यामध्ये भरपूर प्रकारच्या सेवा आहेत. तर त्यामधील ही एक गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथे मुक्काम असताना एका परिचयाचा स्वामी सेवेकरी कुटुंबांची बऱ्याच दिवसांनी भेट घडली. मी म्हटले, मग यावेळेस काय विशेष सेवा करणार आहात? ते म्हणाले, कुशावार्ता येथे तीर्थस्नान करणे, मग आपल्या नेहमीच्या पारायण जप वगैरे नेहमीची सेवा करेन. यावर उपस्थित असलेले एक जुने जाणते ज्येष्ठ सेवेकरी दादा म्हणाले, नवविधी भक्तिरूपी सेवा तर आहेच, पण त्याअखेरीस अन्य सेवा देखील आपण करू शकतात. हे सोबत मित्रवर्य कोण? यावर सोबत असलेले दोघा मित्रांची मी ओळख करून दिली. त्यांनी त्यावर विचारले, चरितार्थासाठी काय करतात तुमचे मित्र? यावर त्या दोघांनी ओळख दिली. एक म्हणाला, मी इलेक्ट्रिशियन आहे, तर दुसरे म्हणाला, माझे विद्युत साधन सामग्रीचे दुकान आहे. यावर हसत ते म्हणाले, या पहा अन्य सेवा. मी प्रश्नार्थक पाहू लागलो. त्यांनी सांगितले, हे पहा, प्रत्येक वेळी पूजा प्रकार करताना या अन्य सेवांचा देखील विचार करायला हवा. आता हे इलेक्ट्रिशियन आहे, तेव्हा यांनी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात किंवा इथे किंवा दिंडोरी इथे एखाद्या दिवशी आपली सेवा द्यावी, तेथील विद्युत उपकरणे दुरुस्त करून द्यावेत. ह्या दुसऱ्या मित्रावरील काही विद्युत साधन सामग्री केंद्रात सेवा म्हणून द्यावी. आपल्या शैक्षणिक व्यवस्थापित क्षमतेप्रमाणे तुम्ही सेवा केंद्रात सेवा देऊ शकतात. अहो, काही न करता आल्यास केंद्र स्वच्छतेची सेवा जरी केली तरी चालते. एखादा वृद्ध अथवा अपंग भक्तास केलेली मदत ही देखील सेवाच आहे. मनातील आणि किंतु या दोन पिढ्यांना घालवा आणि खुशाल कोणतीही सेवा करा. गुरुचरित्र पारायण करतात, त्याचबरोबर एखादा दत्त भक्ताला पारायणासाठी प्रत देणे म्हणजे सेवा आहे. नित्य दिंडोरी किंवा गुरुपीठाची किंवा गाणगापूर पिठापूर किंवा नरसोबाची वाडी येथे स्वामी सेवा केंद्राची वारी करताना एखादा स्वामी समर्थ सेवेकऱ्यास प्रवासाचा खर्चाचा भार उचलणे सेवा आहे. अनवाणी स्वामी भक्ताला पायात काही घालायला देणे ही सेवा आहे. वैद्यकीय क्षेत्रात असाल तर केंद्रात किंवा गुरुपीठ येथे वैद्यकीय सेवा करणे म्हणजेच ही एक सेवा आहे. बागडणाऱ्या बाळगोपांना खाऊ देणे म्हणजेच ही एक सेवा आहे. एखादं खेळणं देणे म्हणजेच ही सेवा आहे. अहो, एखाद्या गरजूला केंद्राचा पत्ता देऊन केंद्रात पाठवले तरी ही सेवा फार मोठी स्वामी सेवा आहे. मनातील माणुसकी जागी ठेवून एका परोपकार करणे म्हणजेच सेवा. आमचे एक मित्र संगणक तज्ज्ञ होते. सप्ताह करायचे ठरवून ते परत इथे परवा आले. ही एक संधी होती. अनेकांना मोफत संगणक ज्ञान देणे म्हणजे सेवाच झाली असती, पण ह्यावेळी राहिली. परस्पर मनाचा विचार करणं आणि त्याला संतोषी होईल असे वर्तन म्हणजे सेवा. मात्र कोणत्याही स्वामी सेवा केंद्रात किंवा मुख्य केंद्र दिंडोरी येथे सेवा करताना तेथील दरबारात कार्यरत सेवेकरी मंडळीचे विचारून आवश्यक पूर्णती सेवा तुम्ही देऊ शकतात. कारण त्यांच्याकडून कदाचित आणखीन काही उपयुक्त नाविन्यपूर्ण पुण्यदायी सेवा मिळते. त्या कदाचित तुम्हाला जास्त आवडीच्या असतील. त्यामुळे स्वामी समर्थांची कोणतीही सेवा जरी मनोभावी केली तरी ती स्वामी समर्थ महाराज यांच्या मनापर्यंत पोहोचते आणि आपल्याला त्याचे छोटे का होईना लहानसे अनुभव मिळतात. त्यामुळे तुम्हाला जी योग्य सेवा वाटेल ती तुम्ही करू शकतात. एखादा दुःखित माणूस जर असेल तर त्यांना स्वामी समर्थ सेवा केंद्राचा मार्ग दाखवणे ही सर्वात मोठी सेवा समजली जाऊ शकते. त्यामुळे तुम्हाला जशी सेवा जमेल तशी तुम्ही सेवा करू शकतात. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.